लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण 3 अर्ज दाखल. नाशिक दिनांक 26 एप्रिल 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 2 व 21 नाशिक मतदारसंघासाठी 1 असे एकूण 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे.पी. गावित व सुभाष रामू चौधरी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 20 दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र सादर केले. तर 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शांतिगिरी यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले. नाशिक तेज डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हडदे.